नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. गेल्या 5 दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज पुन्हा घरी परतले आहे. शरद पवारांच्या घरी परतल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्यासंदर्भात काही करतील का? त्यांना खरंच काही करायचं आहे का? आणि त्यांना करायचं असेल तर ते करू शकतील का? असे 3 महत्त्वाचे प्रश्न सध्या चर्चेत आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा जो पक्ष आहे, त्यांनी विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये टोकाची भूमिका घेतलेली दिसते. महत्त्वाचे नेते विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये अनुकूल दिसत नाही आहेत. ज्यांच्या हातामध्ये हे विलिनीकरण आहे, अशा सुनेत्रा पवार मात्र त्या बाबतीमध्ये कुठलाही शब्द उच्चारताना दिसत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचीही त्या बाबतीतली आता थेट प्रतिक्रिया येत नाही आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची एकूण प्रकृती, त्यांचं वय, आगामी काळामधील त्यांच्या राजकारणातील सक्रिय राहण्याचा विषय आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रीकरणाचा विषय हा प्रामुख्याने चर्चेचा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केली होती की या दोन राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र येणार असतील तर भारतीय जनता पक्षाला तशी काही अडचण नाही आहे आणि असण्याचं काही कारणही नाही. पण ऐनकेन प्रकारे अनेक जण भारतीय जनता पक्षाचा अडसर आहे, भारतीय जनता पक्षाला विचारल्याशिवाय हे विलिनीकरण होणार नाही, अशा चर्चा करताना दिसत आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत चर्चा करूनही जर निर्णय होणार असेल तर भाजपचा त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. कारण नरेंद्र मोदी यांना शरद पवार त्यांच्यासोबत असायला हवेत असं त्यांचं फार दिवसांपासूनचं एक स्वप्न आहे, त्यांचं इच्छा आहे. आणि शरद पवारांना वारंवार निमंत्रण देऊनही अनेकदा त्यांच्या बैठका होऊनही हे काही त्यांना साध्य करता आलेलं नाही, हे सत्य आहे. त्यानंतरच्या काळामध्ये शरद पवारांची साथ सोडून अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले, ते सरकारमध्ये सामील झाले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ज्या राज्यांमध्ये पिछेहाट सहन करावी लागली त्यामध्ये महाराष्ट्र हे सुद्धा होतं, हे आपल्या लक्षात असेल. आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या एकूणच राजकारणामध्ये ज्या एक प्रकारचं बुद्धिबळाच्या पटावर जसे खेळ खेळले जातात तसे खेळ खेळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जर सरकारमध्ये थांबणार असतील आणि शरद पवारांच्या वैयक्तिक पातळीवरच्या निर्णयामध्ये ते कोणता निर्णय घेत असतील तर त्याला भारतीय जनता पक्षाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, असं आपण आधीपासून म्हणतो आहे. यामध्ये अडचण होऊन जाती की ती शरद पवारांना आतापर्यंत कट्टर विरोधक म्हणून ज्यांनी भूमिका घेतलेली आहे, शरद पवारांच्या नावाने ज्यांनी खडे फोडलेले आहेत, त्यांना हे खरं म्हणजे होत असताना थोडंसं त्यांचं मन विचलित होत असेल, त्यांना ते पटत नसेल मनाला. पण राजकारणामध्ये अनेक गोष्टींची जशी तडजोड होती तशी शरद पवार जर भारतीय जनता पक्षासोबत जायला तयार झाले, म्हणजे शरद पवारांचा जो आत्ताचा पक्ष आहे, सुप्रिया सुळे त्यामध्ये प्रामुख्याने आहे, रोहित पवार आहेत, हा पक्ष जर जायला तयार झाला आणि हे जर विलिनीकरण होत असेल तर त्यामध्ये सुनेत्रा पवारांची आणि शरद पवारांची भूमिका काय आहे हे बाकी इतर लोकांपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे शरद पवारांच्या आजारपणापेक्षा सुद्धा त्या आजारपणातून घरी परतल्यानंतर ते राजकारणामध्ये पुढचं कोणतं पाऊल टाकतात आणि कसं टाकतात याकडे लक्ष लागलेलं आहे. आपण सुरुवातीला जे 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते आपण पुन्हा चर्चेला घेणार आहोत. एक तर शरद पवारांना खरंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर शरद पवारांची आत्ताची काय इच्छा आहे, त्यांना खरंच हे 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावं असं वाटतंय का? त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत का? आणि करायचं असेल तर ते करू शकतील का? तर या तिन्ही प्रश्नाची जर आपण उत्तरं शोधायला लागलो तर जर शरद पवारांना असं करायचं असेल तर ते केव्हाही करू शकतात. त्यांचा तो आता जसं रोहित पवारांनी सांगितलं, हा राजकीय जसा प्रश्न आहे तसा भावनिक पातळीवरचा देखील प्रश्न आहे. त्यामुळं कौटुंबिक पातळीवरही आणि राजकीय पातळीवरही शरद पवार हा प्रश्न जर त्यांना वाटलं तर ते कधीही सोडू शकतात आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात. आपण मागच्याही व्हिडिओत चर्चा केली की एकत्र आल्यानंतर जर केंद्रात सहभागी झाले केंद्र सरकारमध्ये तर सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळेल किंवा राज्यामध्ये काही मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांच्या आत्ताच्या पक्षात असलेल्या लोकांचाही समावेश होऊ शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने जयंत पाटलांचं नाव येतं. तर अशा सगळ्या फेरबदलामध्ये शरद पवारांना हे सगळं करायचं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते आता आजारपणामध्ये त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला जरी असला तरी विश्रांती घेताना राजकारण करू नये असं काही कुठं लिहिलेलं नसतं. आणि शरद पवार काही विश्रांती घेत असताना राजकारण
करणार नाही याची खात्री कोणीही महाराष्ट्राला देऊ शकत नाही. त्यामुळं ही शारीरिक विश्रांती आहे, ही आरोग्यासाठीची विश्रांती जरी असली तरी शरद पवारांचं राजकारण काही केल्या विश्रांती घेत नाही आणि ते घेऊ शकत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये शरद पवारांच्या प्रकृतीची त्यांची जशी प्रकृती सुधारत जाईल तसं तसं महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा वेगानं पुढं जात राहील. सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रीय अध्यक्षपदावर विराजमान होतील अशी आता शक्यता आहे. या भविष्यातील या विलिनीकरणाची प्रक्रिया जर सुरू झाली तर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यापैकी किती नेते या राष्ट्रवादीसोबत राहतात आणि किती नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात हे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येताना आता कुणाकुणाला काय काय अडचण आहे हे जवळपास मागच्या आठवडाभरामध्ये स्पष्टपणे जाणवत आहे. ज्या पद्धतीने सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल हे समोर येत आहेत, धनंजय मुंडे या सगळ्या भानगडीत आता सध्या अलीकडच्या काळात पडताना दिसत नाही. परंतु हे तीन नेते वारंवार येऊन तुम्हाला घाई काय झाली, तुम्ही बोलता का, ही काय बोलण्याची वेळ आहे का, असे प्रश्न उपस्थित करून त्यांची कुठंतरी विलिनीकरणाला संमती नाही किंवा त्यांना विलिनीकरण नको आहे असं सांगत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील, या तीनही नेत्यांचा राजकीय कार्यक्रम शरद पवार कशा पद्धतीनं करतात याकडं सध्या लक्ष लागलेलं आहे. शरद पवारांशी थेट पंगा घेणं हेही त्यांना शक्य नाही आणि शरद पवारांशी जुळवून घेणं हे देखील त्यांना आत्ताच्या काळामध्ये त्यांच्या मनाच्या विरुद्ध आहे असं सध्या दिसतं आहे. त्यामुळं पंगा घ्यायचा तर घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना भाजपचे दार थोटावं लागणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये हे दोन पक्ष एकत्र येताना नेमक्या काय हालचाली होतात याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आज इतकंच. आपण न्यूज यात्राला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. न्यूज यात्राच्या सगळ्या व्हिडिओला आपण लाईकही करत आहात. ज्यांनी हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर क्लिक करावं आणि पाहत राहावं. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.